पनवेल JNPT रेल्वे मार्गावरील करंजाडे येथील रखडलेल्या भुयारी मार्गाचे काम अखेर पूर्णत्वास आले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या या कामाला आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली वेग मिळाला असून लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार यांनी रविवारी दिली आहे। करंजाडे कॉलनीचा झालेला विस्तार, जवळच असलेले महात्मा फुले महाविद्यालय आणि लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन यामुळे या परिसरातील लोकवस्ती झपाट्याने वाढली आहे। पनवेल JNPT रेल्वे मार्गावरून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक होत असल्याने येथील रेल्वे फाटक वारंवार बंद असते। परिणामी वाहन चालकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत होते। त्यामुळे वेळ आणि इंधनाचा मोठा अपव्यय होत होता। रेल्वेने या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम हाती घेतले होते, मात्र तांत्रिक समस्यांमुळे हे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले होते। नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सरपंच मंगेश शेलार यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याकडे पाठपुरावा केला होता। या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर हे काम मार्गी लागले आहे। या भुयारी मार्गाची सरपंच मंगेश शेलार यांनी पाहणी केली। भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले असून ते लवकरच सर्वसामान्य जनतेसाठी खुला केला जाईल। यामुळे करंजाडे आणि परिसरातील हजारो नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार असून फाटकाच्या जाचातून त्यांची कायमची सुटका होणार आहे। यावेळी नाथाभाई भारवाड, प्रथमेश पुंडे, बाबासाहेब भोसले, रामचंद्र महाडिक, सुदर्शन कवडे, ज्योती तातरे, सुषमाताई मयेकर, संतोष विखारे, सुनील भोईर, कैलास शेलार, कांता गायकवाड, रश्मी शुक्ला, जयवंत भुजबळ, दिलीप गुंड, विवेक भोसले, अमोल मेने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। करंजाडे एक मोठं शहर आहे आणि करंजाड्यामध्ये कमी कमी 80 ते 90 हजार लोकसंख्या आहे आणि करंजाडे एक हवेच्या बाजूला बसलेली वस्ती आहे। त्या अनुषंगाने रेल्वे जेव्हा जात असेल तेव्हा रेल्वे फाटक बंद केला जातो, त्यामुळे अर्धा तास आमच्या करंजाडे नागरिकांना थांबावं लागतो। किंवा कामावर जायचं असेल किंवा बाजूला AC कॉलेज आहे, तुम्ही बघितलं असेल, कॉलेजला मुलं ये जाताना रेल्वे आली तर फाटक बंद केला जातो, मग अर्धा तास थांबावं लागतो। त्या अनुषंगाने आमदार महेश बालदी साहेब तसे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करून रेल्वेकडं मध्ये 5-6 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असेल काम चालू होता, पण तो काम रखडलेला होता। आमदार महेश बालदी साहेब तसे आमदार प्रशांत ठाकूर व रेल्वेचे सर्व अधिकारी आम्ही पाठपुरावा करून तो काम लवकरात लवकर चालू काम केलेलं आहे। आता तुम्ही बघितलं असेल अंडरपास संपूर्ण काम झालेलं आहे। येत्या आठवड्याभरात आपण हा रोड चालू करून जी लोकांना जी त्रास होत होता अर्धा तासामध्ये तो आता त्रास मिटणार आहे। आम्ही जेव्हा ग्रामपंचायतीला उभं राहतो त्या टायमाला आमचा विजन होता स्वच्छ करंजाडी, सुंदर करंजाडी आणि सुरक्षित करंजाडी। त्या अनुषंगाने तुम्ही बघितलं असेल करंजाडी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहे, रोडचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, CCTV बसवलेले आहेत। एक रेल्वेची एक मोठी समस्या होती अंडरपासची, तिथं अर्धा तास होता, त्यामुळे आमदार महेश बालदी साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। नक्कीच आम्ही सुरक्षित करंजाडी, स्वच्छ करंजाडी आमचं आहे।